एकीकडे राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे तीनही पक्ष एकत्रित असले तरी अद्यापपर्यंत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष श्री नजीब मुल्ला यांना चर्चेसाठी देखील बोलवलेले नाही। जर महायुतीमधून निवडणूक लढवण्याची आमची इच्छा आहे, मात्र त्यासाठी महायुतीने आम्हाला सन्मानपूर्वक जागा देण्याची गरज आहे। जर आम्हाला हव्या त्या जागा मिळाल्या नाही तर 131 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी आमची असल्याचं आज राष्ट्रवादीचे प्रवक्ते श्री आनंद परांजपे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं। आत्तापर्यंत श्री नजीब मुल्ला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक समितीने 380 जणांच्या मुलाखती घेतल्या आहेत। प्रत्येक वॉर्डामध्ये आमच्याकडे तगडे उमेदवार आहेत, असं देखील आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे। असं आहे की ठाणे महानगरपालिकेपुरतं स्पष्टपणे बोलतो, महायुतीच्या दोन्ही घटक पक्षांकडनं म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीकडनं कुठल्याही प्रकारचं निमंत्रण महायुतीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांना आलेलं नाही। जिल्हाध्यक्ष म्हणून नजीब मुल्ला यांनी पार्लमेंटरी बोर्ड बसवून 2 दिवस जवळजवळ 380 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलेल्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या। महायुतीमध्ये सन्मानपूर्वक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ठाणे महानगरपालिकेमध्ये दिल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये लढेल, अन्यथा 131 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही निवडणूक लढण्याची ताकद ठेवतो। असं आहे ना की चर्चेला बोलवतील तेव्हा आम्ही आमचा आकडा सांगू ना। या क्षणापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांना युतीतील दोन्ही पक्ष शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या बैठका होत आहेत, पण आम्हाला कुठल्याही प्रकारचं निमंत्रण अजूनपर्यंत तरी आमच्या जिल्हाध्यक्षांना दिलेलं नाही। त्यामुळे स्वबळावर लढायची जर वेळ आली तर ती देखील संपूर्ण तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठाणे महानगरपालिकेपुरती केलेली आहे। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।